करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, भारतातलं एलपीजी संकट तात्काळ दूर झालंच पाहिजे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, भारतातलं एलपीजी संकट तात्काळ दूर झालंच पाहिजे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. साम्राज्यवादी युद्धाच्या आडून विद्यार्थ्यांना उपाशी मारणाऱ्या केंद्र सरकार मुदतबाद. मुदतबाद, मुदतबाद. केंद्र सरकार होश द्याव. होश द्या, होश द्या. केंद्र सरकार होश द्याव. आमच्या पुढील देखील प्रश्न आहे की कालपासून आमच्या काटामध्ये विद्यापीठातील मुलींच्या काटामध्ये फक्त वरण भात वाढलं जातंय आणि वरण भातावरती दिवस काढावा लागतोय. मेस मधील जे ओनर आहेत त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणताय की आमच्याकडे फक्त एकच सिलेंडर उपलब्ध आहे, परंतु मग आमच्या रात्रीच्या जेवणाचं काय? हाच प्रश्न घेऊन आज आम्ही इथं एसएफआयच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने मेन बिल्डिंग समोर आंदोलन करत आहोत. आपण पाहतोय की इतकं जास्त ऊन आहे, डोक्यावरती घेऊन किंवा अतिशय रखरखत्या उन्हामध्ये आम्हाला इथं खाली बसून आंदोलन करावं लागतंय, परंतु गेंड्याची कातडं असलेले कुलगुरू आणि कुलगुरू प्रशासन कोणत्याही प्रकारच्या चर्चेला सामोरं जात नाहीये आणि जे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे ते फेटाळून लावण्याचं काम सारासारपणे करत आहेत असं आपल्याला दिसून येतंय. जगामध्ये जे युद्ध झालेलं आहे अर्थातच अमेरिका आणि इराणचं, तर या साम्राज्यवादी युद्धाचे थेट परिणाम आज विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मेसच्या ताटामध्ये वाढले जात आहेत असं आपल्याला दिसून येतंय. या म्हणजे जेवणाची क्वालिटी नसल्यामुळे, फक्त वरण भात वाढल्यामुळे, कच्चा अन्न दिल्यामुळे आमच्या आरोग्याशी खेळवणूक इथलं विद्यापीठ प्रशासन करत आहे. गेले 15 दिवसावरती आमच्या परीक्षा आलेल्या आहे, परंतु कोणत्याही प्रकारची त्याच्यावरती मार्ग काढला जात नाही असं आम्हाला दिसून येते. मग हे बरेच दिवस तुम्ही म्हणताय आंदोलन वगैरे करत असता तुम्ही, आता पण आंदोलन करत आहात, काही तोडगा निघण्याची शक्यता वाटते तुम्हाला? कुलगुरू बोलतील तुमच्या बरोबर? कुलगुरू बोलतील की नाही हे आपल्याला दिसत आहे. आता आम्ही इथं 1.5-2 तासापासून म्हणजे बसलेलो आहोत, पण कुलगुरू इथं आलेले नाही. त्यांनी दुसऱ्या लोकांना इथं पाठवून दिलेले, परंतु ते बिझी आहेत. एका इव्हेंट मध्ये ते बिझी आहेत. अर्थातच ते त्या इव्हेंटचे कुलगुरू आहेत, आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू नाही आहेत असं आम्ही म्हणू शकतो, कारण की कोणत्याही प्रकारच्या इथून मागच्या आंदोलनाला देखील त्यांनी कोणत्याही प्रकारचं पालकत्व म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाहीये आणि ही अतिशय शर्मेची लाजेची बाब आहे. आपण बघू शकतो विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. खरं तर माझ्या मागच्या बाजूला हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते युनिव्हर्सिटीच्या गेट समोर आंदोलनासाठी बसलेले आहेत. आमच्यासाठी गॅसची व्यवस्था करा, नाही तर आम्ही उठणार अशा प्रकारची भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. त्याचं ठोस आश्वासन दिलं पाहिजे, झाला पाहिजे, आम्हाला जे काय आहे ते लेखी दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी हे विद्यार्थी करताना पाहायला मिळतात. विद्यापीठ प्रशासनाचं जे आहे ते काहीतरी पत्र आलेलं पाहायला मिळतं आणि संबंधित अधिकारी हे वाचताना पाहायला मिळतात. विद्यार्थी आंदोलन आहेत. RNTC LTD गोल मार्केट हाऊस, राजे हरे पिंपरी गुरु, साई एजन्सी दिघी, विश्वनाथ एजन्सी कोकलेनगर, रेणुका एंटरप्राइज येरवडा यावर्षीची बोलणं झाली आणि शासनाचा काल GR आलाय, त्याच्यामुळे काय प्रश्न काय राहणारच नाही. मला वाटतं की आता मला वाटतं की लगेच आता विद्यार्थ्यांना तुम्ही दिलासा देणार, जेवणाची कुठलीही समस्या येणार नाही, कधी तुम्ही करणार हे लगेच मला पत्रकाचं आम्हाला कळवा, आम्ही बसून राहू. आपण आता तुम्ही इकडे आलेत ना, आम्ही सगळ्यांनी काल सकाळी इथं आदर्श कॅन्टीनला गेलो, काल त्यांची आणि आपण काय दिला बरोबर आहे, पण प्रत्यक्षात कागदाचं खेळ होतं. कागदी गोडवून नाचून आमची पोटं भरणार नाही. काजू पाणी आहे का? राहू दे, नको मरणार आता. कागदी गोडे नाचवण्याचं पोटं तुम्ही जर व्यवस्थित दबाव नाही आणला प्रशासनावर तर कालच्या सारखं आम्हाला कच्च्या भाज्या खावा लागतात. आणि वरण भात, काल पण वरण भात होता मुलींच्या हॉस्टेलला, आज पण वरण भात होता. काल यार उशीर आला होता अशा पद्धतीने. आता याचं तुम्हाला माहिती परिस्थिती वगैरे काय झाली, आपण काय सांगशील? हे आंदोलन स्पष्ट फक्त यासाठी आहे, विद्यार्थ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात आता सध्या उपासमार होत आहे. एकतर प्रचंड उन्हातानाचे दिवस आहेत, उन्हामध्ये कमी जेवण असेल तर अगोदरचा अशक्तपणा येतो, त्यामध्ये आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्येही विद्यापीठ प्रशासन मेसकडे दुर्लक्ष करत आहे आणि विद्यार्थ्यांना उपाशी मरा म्हणून वाऱ्यावर सोडून देत आहे. आत्ताही आम्ही इथं आंदोलनासाठी आलो, गेले 1.5-2 तास झाले आमचं आंदोलन चालू आहे. इथं आम्ही मेन बिल्डिंगच्या समोर येऊन उभे राहिलो, पण तरी अद्याप अजून त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावलेलं नव्हतं. आता त्यांनी त्यांचे लोक काही पाठवलेले आहेत, परंतु आतापर्यंत ते स्वतः चर्चेसाठी आलेले नाहीत आणि बॅरिगेड्स इथं लावून त्यांनी ठेवलेले आहेत. मेसच्या अशाच वेगवेगळ्या प्रश्नांसाठी याच्या अगोदरही आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलेले आहेत. मेसचा हा प्रश्न पहिल्यापासूनच अशाच पद्धतीने राहिलेला आहे. आता जर गॅस नाही मिळाला, खरं तर आजच्या पुरता गॅस आहे, विद्यार्थ्यांच्या जेवणाचं काय? विद्यार्थ्यांच्या जेवणाचं काय हाच आमचा प्रश्न आहे कुलगुरूंकडं.
आणि तो त्यांनी लवकरात लवकर सोडावा हीच आमची त्यांच्याकडे मागणी आहे. हे मागच्या 2 दिवसापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या ज्या मेस आणि कॅन्टीन आहेत तर त्या मेस आणि कॅन्टीन मध्ये जे इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा थेट परिणाम आपल्याला होताना दिसतोय. याच्यामध्ये मोदी सरकारने जी काही भूमिका घ्यायला पाहिजे होती आंतरराष्ट्रीय पातळीवर ती भूमिका न घेतल्यानं आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपाशी मारावं लागतंय. गेल्या 2 दिवसांपासून मुलींच्या हॉस्टेलमध्ये फक्त वरण भातावर मुली पूर्ण दिवस काढतायत. जे काही मुलांच्या हॉस्टेलच्या मेस आहेत त्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये गॅस अभावी एकच भाजी विद्यार्थ्यांना दिली जाते. चपात्याही कच्च्या दिल्या जातात. चपात्यांच्या त्याचबरोबर भाजीची जी काय चव आहे ती पूर्णपणे न शिजवल्यामुळे ती पूर्णपणे म्हणजे बेचव झालेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आम्ही स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही हे आंदोलन करतोय. आमची एकच मागणी आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जे काही कुलगुरू आहेत या पदावरती तर कुलगुरूंनी या संकटावरती भूमिका घेतली पाहिजे. शैक्षणिक संस्थांसाठी विशेष कोट्यातून काही तरतुदी असतील तर त्यासाठी काही गोष्टी हालचाली केल्या पाहिजेत आणि विद्यापीठातलं जे काही संकट आहे LPGचं ते दूर केलं पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या आणि जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात आणि सगळ्यांनाच बाहेरच्या हॉटेलचं खायला परवडेल अशी परिस्थिती येते आणि बाहेरचे हॉटेल देखील बंद पडतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर उपाशी मारण्याची वेळ येते आणि ती वेळ येऊ मुर्दाबाद 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 इन्कलाब जिंदाबाद 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 LPG संकट तात्काळ सोडवा तात्काळ सोडवा तात्काळ सोडवा कुलगुरू साहेब हस्तक्षेप करा हस्तक्षेप करा हस्तक्षेप करा नाहीतर खुर्च्या खाली करा खाली करा खाली करा इन्कलाब जिंदाबाद 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 साम्राज्यवाद मुर्दाबाद 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 झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे दूर करा दूर करा दूर करा दूर करा जिंदाबाद 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 कुलगुरू साहेब लाज नाही लाज नाही लाज नाही जेवण नाही गॅस नाही या सरकारला लाज नाही लाज नाही लाज नाही जेवण नाही गॅस नाही विद्यापीठाला लाज नाही लाज नाही लाज नाही इन्कलाब जिंदाबाद 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 साम्राज्यवाद मुर्दाबाद 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 विद्यार्थ्यांच्या जनतेच्या ताटात विकला तर मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 वारे मोदी तेरा तेल सस्ती दारू महंगा तेल वारे मोदी तेरा तेल सस्ती दारू महंगा तेल इन्कलाब जिंदाबाद 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 साम्राज्यवाद मुर्दाबाद 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 साम्राज्यवाद का एक जवाब इन्कलाब जिंदाबाद साम्राज्यवाद का एक जवाब इन्कलाब जिंदाबाद साम्राज्यवाद का एक जवाब इन्कलाब जिंदाबाद मोदी सरकार मुर्दाबाद 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 गुरु साहेब होश में आओ होश में आओ होश में आओ विद्यापीठातील मेससाठी LPG